रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ. फुलांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. गरिबासाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.
वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दीनदलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. बड़े हो जाए तो भी बच्चे ही रहते हैं, तो मैं एक बच्चे ही हूँ आपके जैसा. आपसे उम्र में थोड़ा बड़ा हूँ, लेकिन मैं आप ही के जैसा एक छात्र हूँ. जीवन भर सीखते रहना यही किसी बच्चे का काम है, और मैं भी बच्चे ही हूँ. रोटरी क्लब नासिक रोड का मैं पास्ट प्रेसिडेंट हूँ, माजी अध्यक्ष हूँ. रोटरी क्लब के माध्यम से रैयत संस्था के बहुत सारे स्कूलों में हमने बहुत अच्छे काम किए हैं. गणेश गायकवाड़ सर के साथ मिलकर और आपके अलग अलग शिक्षकों के साथ मिलकर बहुत सारे काम किए हैं. अब आपके इस स्कूल के साथ हम बहुत सारी एक्टिविटीज करेंगे. पेंटिंग कॉन्टेस्ट हो, सिंगिंग कॉन्टेस्ट हो, रंगोली कॉन्टेस्ट हो, स्कूल को साफ सुथरा रखने का कॉन्टेस्ट हो, ये सब करेंगे. और आपके स्कूल में एक इंटरैक्ट क्लब स्थापित करेंगे. इंटरैक्ट क्लब मतलब जैसे मैं रोटरी का मेंबर हूं, रोटरी क्लब में जो बड़े लोग होते हैं वे रोटरी क्लब के मेंबर होते हैं, और आप जैसे जो स्कूल के बच्चे होते हैं वो भी रोटरी के लिए काम करते हैं, उसको बोलते हैं इंटरैक्ट क्लब. काम क्या प्रार्थना हेच हमसे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समरागणे. हीच आमची प्रार्थना. खळखळ वाहे नदी